बघा, दसादशे काही दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 600 रुपये होते. जर त्याच रकमेचे 2 वर्षात चक्रवाढ व्याज 312 रुपये होते, तर व्याजाचा दसादशे दर किती असा प्रश्न सोडवायचा कसा, लक्ष द्या. इथं 4 वर्षाचं सरळ व्याज 600 रुपये असं गणित म्हणते, भागीला 4 करा. हा भाग 150 न जातो, अर्थात 150 काय, एका वर्षाचं काय हो, सरळ व्याज. 2 वर्षाचं सरळ व्याज किती हा प्रश्न मनाशी करा. एका वर्षाचं 150, तर 2 वर्षाचं किती, 300 रुपये. हे 2 वर्षाचं सरळ व्याज. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज प्रश्नामध्ये दर्शवलेलं आहे. किती हो सर, तर 312. या व्याजातील फरक किती हा प्रश्न, त्यासाठी 312 वजा 312 रुपये हा व्याजातील फरक. प्रश्नामध्ये प्रस्तुत व्यवहारातील व्याजाचा दर किती असा प्रश्न लेकरांनो, त्यासाठीचं एक सूत्र आहे. दर बराबर फरक भागीला एका वर्षाचं सरळ व्याज. हे सूत्र पाठ करा आणि सूत्रासोबत गुणीला 100. या प्रस्तुत सूत्राचा अवलंब व्याजातील फरक दर्शवला असता करून व्याजदर तुम्ही काढू शकता. जसं की फरक आहे लेकरांनो 12. एका वर्षाचं सरळ व्याज किती हो, 150 रुपये. याला गुणीला 100 घ्या. इथं या शून्यासाठी हा शून्य घालवा. 5 दोन्ही 10, 5 तिरी 15 आणि 3 चूक 12 म्हणजे 4 गुणीला 2, अर्थात 4 दोन्ही 8% हा प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर. आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. व्याजदर काढणे, मुद्दल काढणे, मुदत काढणे, एकंदरीत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.